जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथ नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मधील सोमेश्वर मंदिर परिसरात आज सिमेंट काँक्रिटीकरण, रस्ते आणि भुयारी गटारीचं भूमिपूजन नगरसेवक सचिन गुंजाळ, स्वाती पाटील आणि नागरिकांच्या हस्ते संपन्न झालं। मागील 20 ते 25 वर्षांपासून या परिसरात कुठल्याही प्रकारचे विकास कामं झाली नव्हती। त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात सोमेश्वर मंदिर परिसरातील चाळीत गुडघाभर पाणी साचून नागरिकांचं नुकसान होत होतं। याविषयी नगरसेवक सचिन गुंजाळ आणि स्वाती पाटील हे नगरसेवक पदावर कार्यरत होताच रस्त्याचं काम प्रगतीपथावर घेतलं आहे। 2 दिवसांपूर्वी सदर परिसराची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि आज सदर रस्त्याचे भूमिपूजन करत थेट कामाला सुरुवात केली। त्यामुळे येथील नागरिकांची अनेक वर्षांची समस्या दूर होणार असून नागरिकांनी दोन्ही नगरसेवकांचे विशेष आभार मानले आहे। प्रभाग क्रमांक 27 येथे इथल्या नागरिकांनी दुसऱ्यांदा आम्हाला संधी दिलेली आहे। मी सांगू इच्छितो की माझे बंधू पप्पूदादा गुंजाळ हे ज्या वेळेला लोकांनी इथे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना नगरसेवक केलं, त्यांनी शब्द दिला होता आणि काही कालांतराने त्यांचा जो काही घातपात झाला त्याच्यानंतर मी पुन्हा लोकांकडे आलो। मी पुन्हा लोकांकडे मागणी केली। सोमेश्वर महाराजच्या आशीर्वादाने आम्हा दोन्ही नगरसेवकांना लोकांनी निवडून दिलं। निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी आश्वासन दिलेलं आमच्या जाधव काकांना आणि इथल्या सगळ्या नागरिकांना की जर आम्ही इथे निवडून आल्यानंतर सर्वप्रथम हा कॉन्क्रीट रोड आम्ही तुम्हाला बनवून देऊ। आणि आज नगरसेविका स्वाती आतिश पाटील व मी, आमच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले पाटील, आमचे शहराध्यक्ष व नगरसेवक विश्वजित करंजुले पाटील, आमचे गटनेता अभिजित करंजुले पाटील व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज सोमेश्वर परिसरामधला हा कॉन्क्रीट रोडचा शुभारंभ आम्ही सर्व नागरिकांच्या, आमचे जाधव काका, आमचे इथले रहिवासी, आमचे महिला आघाडी या सर्वांच्या सहकार्याने आज या कार्याचं भूमिपूजन केलेलं आहे। दिलेल्या आश्वासनाची पहिली प्रत म्हणून आम्ही ही सुरुवात केलेली आहे। आज मी महादेवाला धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझा हा जो आमच्या दोघा नगरसेवकांनी दिलेला शब्द पूर्ण करता ही ताकद दिली। पक्षाने आम्हाला याच्या मागे जे बळकट सपोर्ट दिला आणि आमचे शहराध्यक्ष आज यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालेलं आहे। मी प्रभागातल्या नागरिकांना सांगू इच्छितो की असेच एक कार्यक्रम आणि या सोमेश्वर परिसरामध्ये आजपर्यंत जे कधी झालेले नाही कार्य, असे एकूण एक कार्य, चाळे, रस्ता, ड्रेनेज, असे प्रत्येक कार्य आमच्या सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक, शहराध्यक्ष, आमच्या दोन्ही नगरसेवकच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येईल। आणि आपण जो विश्वास ठेवलाय त्याला कुठेही खंड पडू देणार नाही ही ग्वाही देतो। इथंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोमेश्वर मंदिर परिसरात जे रस्त्याचं काम इकडचे नागरिक जे आपल्याला सांगतायत गेले 20-22 वर्षापासून केलेलं नव्हतं, ते आज आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, धडाडीचे नगरसेवक जे दोन्ही म्हणजे स्वातीताई आणि सचिन दादा हे दोघंही इतके जोमाने काम करतायत की त्यांच्या एकही म्हणजे इतका मोठा पॅनल असूनही एकही असा कोपरा नाही की जिथे त्यांचं लक्ष नाहीये। आणि वेळोवेळी त्यांनी नागरिकांचं गाऱ्हाणं ऐकून घेतलंय आणि त्याच्यावर मात करण्याचं, त्याच्यावर सोल्युशन देण्याचं त्यांचं काम आहे। आज मी माझ्या समोरच ह्या रस्त्याची त्यांनी हे काम करून देण्याची ग्वाही दिली होती सचिन दादांनी आणि आज ते पूर्ण करतायत। ह्याकरता त्यांचा मी खूप खूप धन्यवाद करतो। सोमेश्वर मंदिराच्या जे पूर्ण मंडळ आहे त्यांच्या वतीने मी तुमचं धन्यवाद करतो आणि असंच काम चालू राहू द्या, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। ईश्वरांच्या भव्य पटांगणामध्ये भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते, कार्यसम्राट सचिनजी शांतारामजी गुंजाळ साहेब, तसेच शहराध्यक्ष आमचे अंबरनाथचे विश्वजित करंजुले साहेब, स्वाती पाटील साहेब, त्यांचे मिस्टर आतिश पाटील साहेब आणि आमचे हांडे साहेब, या सर्वांचे इथे आल्याबद्दल प्रथमतः आम्ही सोमेश्वर रहिवासी सोमेश्वर सेवा मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करतो। आज सचिन भाऊंना इलेक्शन होऊन 4 महिन्यात त्यांनी जो कारभार सांभाळलाय, कार्याचा जो कामाचा तगादा लावलाय तो अगदी नेत्राचं पानं फिरण्यासारखा त्यांनी तगादा लावलेला आहे। आता गेल्या टायमाला त्यांनी ह्या इथे ड्रेनेज लाईनचं काम केलं। आता ह्या रोडचं काम आज 22-23 वर्ष आमचं असंच पडून होतं। सगळे नगरसेवक येऊन गेले, सगळं एकूण एक, पण काम शून्य होते त्यांचं। पण ह्या साहेबांनी आज मनावर घेऊन
4 महिन्यात ह्या आमचा रोड सँक्शन करून, सिमेंटचा रोड सँक्शन करून आज त्यांनी तो आज शुभारंभ त्यांच्या हस्ते झालेला आहे, साहेबांच्या हस्ते झालेला आहे, ह्या साहेबांच्या हस्ते झालेला आहे. तरी मी साहेबांना विनंती करेन, तुम्ही अशीच कामं करत राहा. हा सोमेश्वर सेवा मंडळ तुमच्या सदैव पाठीशी राहील, सदैव पाठीशी राहील, हे तुम्हाला मी आज वचन देतो. आणि आम्ही ह्या कामाला आज तुम्ही प्रारंभ करताय, सोमेश्वर महाराज तुम्हाला शक्ती देव, ताकद देव, ही मी बाप्पाजवळ प्रार्थना करतो. आणि आम्ही सुद्धा तुमच्यावर आता थोड्या दिवसात तुमच्यावर समाविष्ट होणार आहे, हे आज तुम्हाला मी लेखी देतो. येणार येणार अक्षय तृतीयाला आम्ही येणार तुमच्याकडे. ज्योती कालिदास डोंगरे. खरं तर आज निवडणूक होऊन, आपली नगरसेवकांची निवडणूक होऊन 3-4 महिने देखील झालेले नाहीयेत पूर्ण, तरी सुद्धा सचिन दादा, आपल्या पाटील ताई यांचे जसे नगरसेवक झालेले आहेत, यांच्या कामाची धडधडी बघून त्यांनी खरंच 1.5 महिन्यामध्ये नाल्याचं काम चालू केलेलं आहे. आज 3 महिन्यामध्ये रस्त्याचं काम चालू आहे. खरंच जर असेच नगरसेवक मन लावून कामं करतील तर प्रत्येक प्रभागामध्ये विकास हा नक्की होईलच. आणि खरंच सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आणि सोमेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये काहीतरी एक नवीन काम चालू झालेलं आहे, त्याची ओपनिंग पण खूप चांगली झालेली आहे. याबद्दल पण दादांचे आभार. आणि विश्वजित दादा खरंच खूप मन लावून काम करून आमच्यावर काम करून पण घेतात आणि सोबत उभेही राहतात, त्यांचेही खूप खूप आभार. ईश्वर निकम. जवळजवळ 22 वर्षापासून आम्ही इथे राहतोय सोमेश्वराचे मंडळात, आणि अनेक समस्या मंडळात होत्या. प्रत्येक म्हणजे रस्ते, नाला खूप खराब होते, त्याच्यामुळे ह्या एवढ्या दिवसात कोणी लक्ष दिलं नाहीये त्याच्याकडे. आणि आम्ही फक्त आता आपले उमेदवार, आपले नगरसेवक सचिन दादा आणि आतिश पाटील ताई यांच्याकडे आम्ही फक्त आमच्या समस्या मांडल्यात, पण त्यांनी तात्काळ लगेच त्याची दक्षता घेऊन आमच्या सोमेश्वर मंदिरासाठी पटकन धावून आले आणि आमच्या सोमेश्वर मंदिराला आज खरंच नवीन दिशा त्यांनी दिली. आणि इतकं छान त्यांनी आज उपक्रम म्हणजे आमचं मंजूर करून दिलं ह्या रस्त्याचं काम. आणि सगळ्याच महिला, ज्या रहिवासी मंडळ महिला अंबरनाथ लक्ष आपल्या सोमेश्वरच्या, त्यांच्या वतीने मी त्यांचे खरंच मनापासून आभार मानते. आणि विश्वजित दादा इथे उपस्थित झाले, त्यांनी आम्हाला, त्यांच्याकडून आम्हाला एवढं सगळं मिळतंय सहकार्य, खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद दादा. आणि असेच नगरसेवक आमच्या विभागाला लाभले, खरंच आमचं भाग्य आहे. धन्यवाद. नमस्कार. आज इथे सोमेश्वर परिसरात इथे रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटिंगचं भूमिपूजन झालेलं आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार इथे गेले 20 ते 25 वर्ष कोणत्याही प्रकारचं रोडचं, ड्रेनेजचं काम झालं नाही. इलेक्शनच्या पिरियडमध्ये आम्ही त्यांना वचन दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या प्रत्येक गोष्ट, गटर असतील, नाले असतील, रोड असतील, ह्याचे आम्ही पूर्ण करू. तर हा पहिला आमचं वचन आहे की आपण वचन दिलं होतं की आम्ही रस्ता तुमचा पूर्ण करू. सोमेश्वरच्या कृपेने आम्ही निवडून आलो, त्यानंतर हा पहिलं कामाचे आम्ही भूमिपूजन केलेलं आहे. धन्यवाद. सोमेश्वर मंडळाच्या रहिवासी वार्ड क्रमांक 27 या परिसरातले नगरसेवक सचिन गुंजाल, स्वाती पाटील व आमचे विश्वजित करंजले शहराध्यक्ष या आज निवडून आल्यानंतर आमचे बरेच वर्ष झाली, जवळजवळ 25 वर्ष झाली. 5 नगरसेवक, पाचवा नगरसेवक आहे, पण आमच्या इथं कुणीही लक्ष दिलं नाही. चुतुरमुत्र कामं केली ना, आम्हाला करतो करून आम्हाला रोड नाही. मी स्वतः रोड इथं हा नाला मी स्वतः माझ्या सोमेश्वर मंडळाच्या वतीने बांधलेला आहे. मंडळातर्फे मी नाला बांधला होता, म्हणजे या जायसाठी रस्ता बांधला होता, ब्रिज बांधला होता. आम्ही चुतुरमुत्र आम्ही स्वतः पैसे टाकून कामं करायची. खूप त्रास झाला आम्हाला. त्या नगरसेवकांनी कुणी लक्ष नाही दिला. पण आता जे आमचे BJPचे नगरसेवक आहेत, त्यांनी मनावर घेतलं आणि आमच्या समस्या जाणून घेतल्या. खूप त्रासामध्ये सर्व वार्ड सुधारले, पण आमचं सोमेश्वर मंदिर असा राहिला होता. या नगरामधून सर्वांना निवडून दिले, आम्ही भरपूर मतदान केले, पण आमच्याकडं काय आहे, आमच्याकडे दुर्लक्ष करायची, करतो बोलून करायचीच नाही. त्यामुळं आज त्यांनी खूप मोठं काम केलं. आमच्या परिसरातले लोकांचे जे समस्या होत्या, गटार नाले, सर्व दुनियाचं पाणी आमच्या साईडला गटार येतो, पण सर्व गटार झाली, पण आमचे नाले झाले नाही. तर आम्ही यांच्याशी वारंवार बोलून त्यांनी आज आमच्या कामावरती लक्ष दिलं आहे आणि करायचं आश्वासन दिलं आहे. आणि त्यामुळे आम्ही सर्व मंडळ त्यांचे आभारी आहेत. तसेच कामाला सुरुवात केली म्हणून त्यांचे आभारी आहेत. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.